अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते. भक्त हो, स्वामींनी दिलेल्या कोणत्याही सेवेची संधी कधीही गमावू नका, कारण संधी त्यांनाच मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात. त्यांची निवड साक्षात स्वामींनी केलेली असते. स्वामींची कोणतीही सेवा लहान किंवा मोठी नाही, तर सर्व सेवा उच्च कोटीच्या आहेत. त्यामुळे सेवा करताना मनापासून पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने सेवा करा. जरी तुमच्याकडून जास्त सेवा झाल्या नाही, तरी ज्या काही थोड्या होतील त्या पूर्ण श्रद्धेने केल्या ना की 100% फळ हे मिळतंच. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 पौर्णिमेला केला जाणारा एक उपाय पाहणार आहोत. तर आता 25 तारखेला शाकंभरी पौर्णिमा आहे आणि गुरुवारसुद्धा आहे. हा दिवस खूप खूप छान आहे. आता ज्या ताईंना अडचण येईल त्यांनी काय करायचं हे सुद्धा पुढे पाहू. पण जर तुम्हाला मुलगा पाहिजे, तुमच्या घरामध्ये आजवर बाळ झालेलं नाही, म्हणजे संतान प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, त्याचबरोबर तुमचा गर्भ खराब होत आहे. खूप कमेंट आहेत की आमचा गर्भ खराब होतो, 4-5 महिने झाले की गर्भपात होतो. खूप घरामध्ये मूग बधीर मंद म्हणजेच मतिमंद मुले जन्माला येतात. त्याचबरोबर तुम्हाला मुले आहेत पण ते ऐकत नाहीत. म्हणजेच हे व्रत कुणी करायचं आहे? ज्यांना मुलगा पाहिजे, ज्यांना मूल पाहिजे किंवा ज्यांना मुले आहेत, अशा सर्व महिलांनी हे व्रत करावं. आणि हे व्रत तर प्रत्येक महिलेने केलं ना तरीसुद्धा चांगलं आहे, कारण अखंड सौभाग्य प्राप्तीसुद्धा या व्रतामुळे लाभते. म्हणजे हे प्रत्येकाने आवर्जून व्रत करावं, असं हे महान व्रत आहे. तर इंग्रजी महिना चालू आहे आपला पहिलाच जानेवारी, आणि जर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 3 महिन्यामध्ये हे 3 वेळा व्रत केलं तर डिसेंबर 2024पर्यंत तुमचे खूप सगळे प्रश्न मार्गी लागलेले असतील आणि तुम्हाला असा खूप सुंदर असा 6 महिन्यामध्ये अनुभव येईल. फक्त हा उपाय, ही सेवा अगदी श्रद्धेने करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहत असताना कमेंट्समध्ये ओम स्वामी ओम असे लिहा. तर भक्त हो, आता काय करायचं आहे, तुमच्या आसपास जिथे कुठे वटवृक्ष असेल त्याची आपल्याला पूजा करायची आहे. वटवृक्ष म्हणजेच वडाचे झाड, आणि हे आपल्या आसपास कुठेतरी असतंच बघा. तुम्ही शहरामध्ये राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला त्या भागामध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला फक्त 3 पौर्णिमा हा उपाय करायचा आहे. आता वटवृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मांडाची मूळ शक्ती असते असे म्हटले जाते, आणि आपले स्वामी महाराज हे सुद्धा वटवृक्षाखालीच आधी वास्तव्याला होते. आजही अक्कलकोटमधील जे स्वामी महाराजांचं मंदिर आहे, तुम्ही तिथे गेला असाल तर वटवृक्ष मठ असे म्हणतात, आणि तो मठसुद्धा आज वटवृक्षाखाली आहे. वटवृक्षामधून त्या आधी ओम स्वामी ओम असा आवाज यायचा. खूप जणांना तो अनुभव आलेला आहे. पण आता तिथे फार काही जवळ जाऊ देत नाहीत. कंपाऊंड वगैरे केलेलं आहे आणि लांबूनच दर्शन होतं. आणि भक्त हो, तुम्ही स्वामी महाराजांचे खूप सगळे फोटोसुद्धा पाहिले असतील वटवृक्षाखाली, आणि महाराजांच्या वटवृक्ष जवळ आहे असे खूप सगळे फोटो फ्रेम आहेत. तर बघा, स्वामी महाराजांचा आवडता वृक्ष म्हणजेच वटवृक्ष, आणि वटवृक्षाच्या मुळाशी स्वामी महाराजांचं वास्तव्य आहे. आणि जर तुम्ही वटवृक्षाची मनापासून सेवा केली आणि हा उपाय केला तर ज्या महिलांना मुलगा पाहिजे, संतती होत नाही आहे, ज्यांचा गर्भ खराब होतो, किंवा कुठलीही तुमची कठीण अडचण असेल, मुलांचं लग्न जमवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, नोकरीमध्ये यश येण्यासाठी, आणि उपाय साधा सोपा आहे. तर आता तुमच्या भागामध्ये वटवृक्षाचं झाड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक तांब्याभर पाणी आणि एक पूजेचं ताट न्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, एक तुपाचा दिवा न्यायचा आहे, 3 झेंडूची फुले न्यायची आहेत पिवळ्या रंगाची. आणि जर झेंडूची नाही मिळाली तर मग तुम्ही दुसरीसुद्धा नेऊ शकता, शेवंती वगैरे. शक्यतो पिवळ्या रंगाचीच न्या, आणि गुलाबसुद्धा पिवळ्या रंगाचा नेऊ शकता. आता ज्या ठिकाणी वटवृक्ष आहे तिथे तुम्हाला जाऊन आधी दिवा लावायचा आहे.
त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. वटवृक्षाच्या मुळाशी तुम्हाला जे तांब्यामध्ये पाणी घेऊन जाल ते तुम्हाला दोन्ही हातांनी वटवृक्षाच्या मुळावरती पाणी अर्पण करायचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला ओम स्वामी समर्थाय नमः, ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जपायचा आहे पूर्ण पूजा होईपर्यंत, मोजून मापून नाही. तर म्हणत राहायचा मंत्र मनात आणि पूजा करायची. नंतर वटवृक्षाला हळदी कुंकू लावायचं, थोड्याशा पिवळ्या अक्षदा वाहून घ्यायच्या, धूप दीप दाखवून घ्यायचा आणि 3 घेतलेली फुले तुम्हाला हातात घ्यायची आहेत. वटवृक्षाला प्रार्थना करायची, आज पौर्णिमा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरून मी ही पूजा करत आहे आणि 3 पौर्णिमा मी हे व्रत करणार आहे. आता तुम्हाला पौर्णिमेचा उपवास असेल तर खूप चांगला आहे, जरी नसेल तरी नाही धरला तरी चालेल, पण या दिवशी तुम्हाला मांसाहार करता येणार नाही घरामध्ये. अगदी साधं आपलं जे सात्विक जेवण आहे ते जेवण तुम्ही हे उपवास केला तरी व्रत केलं तरी चालेल, पण पूजा होईपर्यंत तरी तुम्हाला खाता येणार नाही. मग सकाळीच पूजा करून घ्या आणि नंतर तुम्ही जेवण केलं, उपवास नाही धरला तरीसुद्धा चालेल. आता 3 फुले तुम्ही अर्पण केली, नंतर तुम्हाला 3 प्रदक्षिणा वटवृक्षाला घालायच्या आहेत. ह्या घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम स्वामी समर्थाय नमः, ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि फक्त 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर वटवृक्षाला मनापासून नमस्कार करा. पुन्हा एकदा 2 मिनिटे शांत उभे राहून मनातील सर्व इच्छा वटवृक्षाच्या मुळाला हात लावून सांगा आणि गुरु स्वामी समर्थ महाराजांना हेच बोला की हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माऊली, या वटवृक्षामध्ये तुम्ही स्वतः आहात आणि वटवृक्ष जसा विशाल मोठा आहे, याला खूप खूप वर्ष आयुष्य असतं, तसंच मला खूप सुंदर गुणी हुशार बाळ होऊ दे. मुलगा पाहिजे, मुलगा सांगा. आणि जर तुमचा गर्भ खराब होत आहे तर आवर्जून सांगा की देवा, माझ्या पोटी आयुष्यवंत भाग्यवंत असं बाळ जन्माला येऊ दे. आणि हा उपाय तुम्हाला अजून तुमची जी इच्छा आहे ती मनापासून सांगायची आहे. हा उपाय फक्त 3 पौर्णिमेला करायचा आहे. आता ज्या ताईंना उद्या 25 तारखेला गुरुवारी पौर्णिमा आहे तेव्हा जमणार नाही, तर मग तुम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल कोणत्याही महिन्यातल्या पौर्णिमेपासून सुरू करा आणि सुरू केल्यानंतर 3 पौर्णिमा हा उपाय करायचा आहे. आता एका पौर्णिमेला केला, दुसऱ्या पौर्णिमेला जर तुम्हाला मासिक धर्म किंवा विटाळ सुतक अशा अडचणी आल्या तर ती पौर्णिमा सोडून द्यायची. त्या पुढील पौर्णिमेला पुन्हा आपली दुसरी पौर्णिमा धरायची. म्हणजे अशा पद्धतीने फक्त 3 पौर्णिमेला उपाय करायचा आहे. कुठलीही अडचण येऊ द्या, त्यावेळी न करता मग पुढच्या वेळी करा, पण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने उपाय करायचा आहे. उपाय केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल 3 पौर्णिमा झाल्यानंतर की खूप सुंदर असा अनुभव येईल. आणि खूप जणांचे प्रश्न आहेत की आमचं गर्भ खराब होतो किंवा मग 2-3 महिने झाले की आपोआप गर्भ खाली होतो. तर याचं कारण असतं की आपल्या मागे लागलेला पितृदोष. त्यामुळे सुद्धा हे पौर्णिमेचे व्रत किंवा हा नियम जो आहे, उपाय आहे, तो तुम्हाला करायचा आहे. यामुळे काय होईल, जो पितृदोष आहे तो कमी होईल आणि साक्षात वटवृक्षामध्ये वास्तव्य असणारे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि मग वटवृक्षाचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळेल. जे काही तुमच्या मागे दोष आहेत ते कमी होतात आणि हळूहळू संपतात आणि जे मुलांच्या बाबतीत किंवा तुमच्या सौभाग्याविषयी किंवा संसाराविषयी जे काही प्रश्न असतील ते सुटण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने पूर्ण श्रद्धेने फक्त 3 पौर्णिमा तुम्हाला व्रत न करता सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर भक्तांनो, तुम्ही सर्वजण मनापासून प्रत्येक उपाय करत आहात. खूप जणांना छान छान अनुभव येत आहेत. आता काही जणांना अनुभव येत नाहीत, याचे कारणे सुद्धा तसेच वेगवेगळे असतात. तर आपण पुढे त्यानुसार माहिती पाहू आणि सर्वांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी. स्वामी महाराजांच्या, श्री गुरुदत्त महाराजांच्या सेवेने तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळावे, जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अडचणी असतील तर कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त स्वामी महाराजांना सांगा. त्यानुसार तुम्हाला योग्य माहिती सेवा दिली जाईल.
जे स्वामी परिवारात नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन सेवा माहिती पाहायला आणि ऐकायला मिळेल. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.